सह्याद्रीच्या रस्त्यांवरून धावताना प्रत्येक वळण कोकणाचं सौंदर्य दाखवत होतं. ही एक राईड नव्हती तर मनाला शांत करणारा प्रवास होता. हा 20 पर्णीय प्रवास आपण एकत्र पाहूया. Últimamente nuestras charlas son comparecencias, un pasito más para la indulgencia, un abogado por si acaso, y si el juez está de paso termina dictaminando la sentencia. Salimos presuntos de inocencia, pasito para atrás por si nos arrepentimos, si nadie es culpable. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेगर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपण कुठे चाललो पण मला एक्झॅक्ट माहीत नाही मी कुठे चाललो आहे, कारण की जो प्लॅन आहे माझा खूप किचकट आहे, नेहमीप्रमाणे असतो. आता ते व्हिडिओ सांगत बसलं तर मजा येणार, पण व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला नक्की कळलं असणार, कारण की मी इथून गेल्यानंतर हा व्हिडिओ एडिट केला असेल. मग तुम्हाला म्हणजे व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहता तुम्हाला कळलं असेल टायटल बघून की मी कुठे चाललो आहे. आणि बरं असेल इथे आपली बाईक आहे अशी सर्व खोलून बसलं आहे. आणि आता जस्ट मी नाश्ता केला इथं, कारण की भूक खूप लागली होती आणि मला रस्ता येताना काही शूट करता नाही आलं, कारण की काय नेहमी या रस्त्याने येत असताना शूट केलेलं आहे आणि काय शूट करायचं. तेवढाच वेळ म्हटलं आपण पुढे राईड कंटिन्यू करण्यासाठी करू, म्हणजे लवकर जिथं पोचायचं आपण पोचू आणि खरंच खूप मजा येणार. आणि चला मग व्हिडिओची सुरुवात तर झालेली आहे, पण चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये. कारण खूप वेळ लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या. चला लाईक आता मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटेल. आज टँक बॅग आणली नाहीमुळे प्रॉब्लेम चालू. आता टँक बॅग असेल तर काही टेन्शन नव्हतं. आता पॉवर बँक मस्तपैकी लावलं असं चार्जिंगला. चला आता तरी जुगाड मी केला आहे, चालायचं मोबाईल सर. हो हे फायनली आपली राईड तशी तर सकाळीच चालू झाली होती, पण मी एवढं शूट नाही केलं. बघा नवीन हँड ग्लोव्ज घेतलेत फक्त 300 रुपयाचे. बघा आता तसे कम्फर्टेबल नाही, कारण की माझ्या आधी पण होते माझ्याकडं, एवढं काही छान काय काम करत नव्हते. तर आपण चाललेलो आहोत टर्टर फेस्टिवल पाहण्यासाठी. असं काहीतरी आहे, जे पण काय तुम्हाला पुढे सांगेलच मी हळू. तोपर्यंत थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला. Me, kick me down and make me hurt myself. Oh no, you will never forget me. I'm imprinted on your heart. I swear, at times you make me angry, but I know that it could always be worse, be worse, be worse. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असतील, आवडले असेल तर लाईक करा. खूप दिवसानंतर मला असे काही शॉर्ट्स घ्यायला भेटले, खरंच खूप बरं वाटतं. आणि जेवढं बरं वाटतं त्यापेक्षा जास्त गरम होतं. काल तर मला वाटतं 40 सेल्सिअस टेम्परेचर होतं, म्हणजे अक्षरशः माझे हात तर पूर्ण एकदम तापले होते उन्हामुळे. तसं काय माझ्याकडे एक सनस्क्रीन जॅकेट आहे, ते नेहमी मी घालतो, त्यामुळे एवढे चटके बसत नाही. पण विचार करा ज्याच्याकडे सनस्क्रीन जॅकेट नाही आहे त्यांचं काय होत असेल. अवघड आहे, काय हरकत नाही. पण जर तुम्ही उन्हाळ्यात राईड करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पाण्याची बॉटल सोबत कॅरी करा. पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. तर वाट लागेल तसं काय ना, माझ्याकडं हायड्रेशन बॅग आहे रायडरची, स्क्रीनवर तुम्हाला फोटो येत असेल. त्या खूप साऱ्या हायड्रेशन बॅग येतात 1000 रुपयापासून, 1500पासून स्टार्ट होतात. ते 5,500, 6,000, 7,000, 10,000 जसे घेऊ तसं पैसा फेकू तमाशा फेकू. पूर्वी तो सगळे हायड्रेशन बॅग सेम काम करतात, वेगवेगळ्या फक्त ब्रँड्स आणि क्वालिटी थोडीफार फरक असते, पण पाणी तर आपल्याला पियाचं असतं. आणि असे पण जे रायडर जे आहेत, खूप सारे रायडर जे नेहमी बाईक राईड करत नाही, तर मित्रांनो त्यांनी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करावी नाही. जर तुमच्याकडे वेळ असेल तर गाडी साईडला लावा, पाण्याची बॉटल काढा, पाणी पिया, सिम्पल आहे. मला वाटते ॲटलिस्ट मी 80 किलोमीटर आत्तापर्यंत बाईक चालवली आहे. त्यात खूप वेळा थांबलो आहे शूट करण्यासाठी, खूप काय गोष्टी झाल्या आणि बरं वाटतं. आता बरं वाटतं, जरा
आणि व्हिडिओ काय नाही माझा एक्सपोर्ट होत नाही अजून त्यामध्ये काय नाही. सध्या आपण माणगावमध्ये पोचलेलो आहोत आणि इथे मला वाटते 100 या 150 मीटरच्या अंतरावर आपल्याला राईट मारायचं आहे आणि भरपूर ट्रॉफिक होते. मला वाटते अर्धा तास झालं काय ते ट्रॉफिक आहे. तर आपल्याला इथून राईट मारायचं. ओके, थँक्यू बाबा. नाही तर अडकून बसलो असतो. जेव्हा पण छोटे छोटे रस्ते असतात तेव्हा अचानक मोठा ट्रक आला तर आपण ब्लॉक होऊन जातो. पुढे आपल्याला ओव्हरटेक करायलाच भेटत नाही. थँक्यू बाबा आल्यामुळे. खूप गरम होते, खूप म्हणजे खूप. रायडिंग जॅकेट घातलं तर अजून गरम होते. का तर कलर काळा आहे आणि काळा कलर जो आहे तो अट्रॅक्टिव्ह असतो. लगेच गरमी शोषून घेतो आणि आपल्याला ते लागते. हो हे आता इथून मला वाटतं 1-1.5 तासाचा रस्ता आहे. किती किलोमीटर बाकी आहेत? अंदाजे 60 किलोमीटर. म्हणजे 1.5 तास दाखवत आपण 2 तास पकडू. कारण की आपल्याला शूट करत जायचं आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं काय आहे ना उशीर होईल. कोण नसतं कोणाचं. जे आहेत ते फक्त कामापुरते आणि जे नाही आहेत ते फक्त नाव ठेवण्यापुरते. तुम्ही काय करताय, तुम्ही काय आहात हे तुमची लायकी दाखवणार. मला असं वाटतं जो तुमची लायकी काढतोय तो कितपत त्या लायकीचा योग्य आहे आणि कोण बरोबर आणि कोण चुकीचं या पलीकडे मी गेलेलो आहे. मी निवांत, ना घाई ना स्पर्धा, फक्त मी आणि माझा रस्ता. आपण जेटीच्या एकदम जवळ पोचलेलो. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बरं असेल तुम्हाला खाडी दिसत असेल. पुढे गेला अजून तुम्हाला क्लिअर कट दिसलो बघा. मला वाटतं लास्ट 2.5 वर्ष आले असेल मी बोटमध्ये बसून. 2-2.5 वर्ष आले असेल मला वाटतं. हां, एक्सप्रेस होती तेव्हा मी दाबून येत होतो. आय थिंक तेव्हा जेटीमध्ये बसलो होतो. त्याच्यानंतर मला वाटतं ही पहिली जेटी ह्या बाईकवरती असेल. त्या जेटीने मी कुठेतरी चाललेलं आहे. ओ ये कडक कडक कडक. फक्त हा प्रवास जरा चांगला होतो बस, एवढीच अपेक्षा आहे. कारण की इंजिन लाईट आलेली आहे. इंजिन लाईट इथे येते पण सारखं डोकं दुखत राहतं की याला काय होऊ नये बाबा, गाडी बंद पडू नये. गाडी आता स्टार्ट होत नव्हती, तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगमध्ये. असं काय होऊ नये रे बाबा. हो अरे जेटी गेली वाटतं मला सोडून. दिस इज नॉट बरोबर. हो जेटी दिसते तू. मग ॲक्च्युली जाते का येते माहीत नाही पण मी पाहिली ती दिसते मला तेव्हा. दिसते येते मला वाटतं. ठीक आहे, जे काय असेल ते. 150 म्हणजे अजून आले नसेल किंवा 1:30ला येत असेल असं काहीतरी असेल. ती बघा जेटी एकदम क्लिअर कट दिसते. हो ये जाऊन हॉर्न राहिलं बाबा. तिकीट इथे घ्यायचे. तिकीट इथं घ्यायचे. जाऊ जेटी निघत होती पण ते बोलले की एक काम करा बाबा, आतमध्ये जाऊन पैसे दे. तर नाही यार. I was standing, staying still, never said what I feel. And every time I took the blame, carried all this quiet shame. 'Cause all the pressure in my chest
I've gotta fight to catch my breath when every step still feels the same, trying not to break. Where do I go from here? Maybe I'll disappear. If I don't try, I'll never know. I'm waiting on you. त्या साईडला वानकोट किल्ला असं मला सांगितलं आणि आता आम्ही तिथंच चालले. एकदा तरी पण कन्फर्म कोणाला तर विचारतो. दादा बानकोटला जायला रस्ता कुठून आहे? हा आहे का बानकोट किल्ला? इथून पुढून राईड घेऊ का? ठीक आहे चला ठीक आहे चला थँक्यू. बरं झालं विचारलं. त्याने असं सांगितलं की अर्धा किलोमीटरच्या नंतर राईट मारायचं आहे. तर कुठून राईट होतो बघायला लागेल. गाडीचं काय कांड होऊन म्हणजे झालं. थँक्यू. असा फायदा असतो लोकांना विचारलं. ॲक्च्युली मॅप लावू शकलो असं पण प्रॉब्लेम असा आहे माझ्या मोबाईलची बॅटरी खूप डेड आहे आणि गुगल मॅप लावला तर प्रॉब्लेम असा होतो की चार्जिंग ड्रेन होते लवकर. चार्जिंगच होत नाही मोबाईल. याची बॅटरी खराब झाली. काय मध्ये राईड कशी काढणार आता. तरी मोबाईलने लिमिटेड गोष्टी शूट करतो असं नाही की खूप जास्त शूट करतो. ठीक आहे चालेल. नक्की हाच किल्ल्याला जायचा रस्ता काय माहिती. मी व्हिडिओ पण नाही पाहिलं अजून. डायरेक्ट आलो वरतोडवरून. म्हणजे तसं रील वगैरे पाहिले होते पण डिटेल व्हिडिओ काय पाहिला नाही की इथं कसं यायचं वगैरे. मला आलोच आहे तर म्हणलं चला आता जाऊन येऊ. वेळ आहे आपल्याकडे असं नाही की वेळ नाही. त्याची कासवाची पिल्लं आहेत ती सकाळी सोडली जातात. सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी 6:30ला आणि संध्याकाळी 6:30ला असं सोडली जातात. त्यामुळे म्हटलं वेळ भरपूर आहे आपल्याकडं. 2 वाजले असतील मला. 2 पण 1:15 झाले असतील. रस्ता एकदम हे उतरताना गाण फाटणार आहे असं म्हणायला हरकत नाही. किल्ल्यावर जायचा रस्ता कुठून आहे? इथूनच आहे ना? इथूनच आहे ना? चालतं थँक्यू. हात करतात पूर्ण. गावच्या ठिकाणी गेलं असं खूप पाहायला मिळतं. शहरात नाही भेटत. गावच्या ठिकाणी खूप भेटतं पाहायला. पण त्यांनी एवढं काय पाहिलेलं नसतं ना त्याच्यामुळे. हो ये म्हणजे किल्ल्याची इथं आलो. सरळ जाऊन राईट बोलला बाबा बघा अशी पाहिजे. फायनली आपण किल्ल्याच्या इथं पोहोचलेलो आहोत आणि याचं मेन एंट्रन्स कुठं तर किल्ला एवढा मोठा नाही छोटाच आहे. जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. फायनली आपण किल्ल्याच्या इथं पोहोचलेलो आहोत. बाईक मागे पार्क केली आहे. बरंसल असा हा किल्ला आहे. किल्ल्याचा दरवाजा आहे बरंसा आणि असं सुंदर असा समुद्रकिनारा बरंसा. इथे गेल्यावर या किल्ल्याची माहिती दिली आहे बघा. नोटीस आहे सॉरी थोडक्यात. बरंसं स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि असा किल्ला आहे. चला आता आतमध्ये जाऊया. जास्त मोठा किल्ला नाही एकदम छोटासा किल्ला आहे बघा. हा याचा महादरवाजा. आतमध्ये असं गेलं.
किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला बघत असाल असा हे प्रवेशद्वार आहे आणि इथे पाहत असाल असे तुम्हाला खाणे दिसतील. ह्याच्यामध्ये चुना वगैरे मळण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. ते आताही करतात जेव्हा काय काम असेल तर. बघा होय, जास्त मोठा किल्ला नाही, एकदम छोटासा किल्ला आहे पण एक नंबर आहे. वरती जाऊ आपण, वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खतरनाक. आताच काकांनी मला सांगितलं इथे एक तोफ आहे, खूप प्राचीन तोफ आहे. बघा दाखवतो मला. हे बघा खतरनाक. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल तर लाईक करा. बघा सुंदर असा नजारा आहे. इथे असा किल्ला आहे, जास्त मोठा नाही, छोटा आहे पण याचं काम त्यावेळेला खूप मोठं होतं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा किल्ला पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावरती होता आणि ह्याचं बांधकाम केलं गेलेलं म्हणून एवढा चांगल्या अवस्थेमध्ये आहे. दम लागल्या मला, जास्त पाणी पण पिलेलं नाही. बरं सारी तटबंदी खाली पण आहे. भारी लोकेशन आहे. थोडंसं या साईडला इथेही बुरुज आहे बघा. या साईडला एवढं काय नजारा छान नाही आहे, पण तिकडच्या साईडला गेलो तर एक नंबर नजारा आहे बघा. एक छोटंसं मंदिर आहे, आय थिंक ते कसलं ते मला माहीत नाही, पण एक छोटंसं मंदिर आहे. खतरनाक. आणि इथून ज्या आपण जेटीने आलो होतो ती जेटीसुद्धा थोडीशी इथून दिसते, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. भरपूर ऊन आहे. नशीब मी सनस्क्रीन जॅकेट घेऊन आलो त्याच्यामुळे बरं झालं, नाही तर वाट लागली असते. कारण की आतमध्ये सुद्धा ब्लॅक टी शर्ट आहे आणि आपलं रायडिंग जॅकेटसुद्धा ब्लॅक आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. गरम होतं बघा. या साईडून बघा व्ह्यू कसं दिसतं, खतरनाक. हां, तुम्हाला ती जेटी दाखवायचा प्रयत्न करतो आपण जिथून आलो होतो तिथून. बघा हे कसलं तरी रस्त्याचं काम चालू आहे. मला वाटतं येणाऱ्या काही वर्षामध्ये जेटीने न येता आपण या रस्त्याने येऊ. तुम्हाला एवढं क्लिअर दिसतं का नाही माहिती. बघा इथे त्या दर्गाच्या एकदम सेंटरला दर्गा दिसत असेल, तिथे ती जेटी आहे. तिथून फक्त 5 मिनटाचा रस्ता आहे आणि 5 मिनटासाठी यायला फक्त तुम्हाला 65 रुपीज दिले जातात. लास्ट टाईम पण मी म्हणजे ऑलमोस्ट जेवढ्या इथे जेट्या आहेत, मी जेवढा जेटीने प्रवास केलेला आहे, दाभोळचा पण केला आहे, 65 रुपीजच घेतात. ठीक आहे, पर्यटनासाठी ठीक आहे, एवढं काय हे नाही. बाईक पण तुमची असते सोबत. जर तुम्ही एकटे असाल त्याची प्राईस काहीतरी कमी होते माझ्या माहितीप्रमाणे. सुंदर आहे, छोटंच आहे. थोडं खाली उतरूया का आपण. आणि वरती खूप झालं, जरा खालचं पण दाखवतो. तुम्ही जर एक गोष्ट नोटीस करा, याचे जे पायऱ्याचे डिस्टन्स आहे खूप मोठे मोठे आहेत. म्हणजे विचार करा, पूर्वीतली जी माणसं होती त्यांची हाईट किती मोठी असेल, आणि हाईट मोठी असल्यामुळे त्यांचे पायसुद्धा किती मोठे असतील. आपल्याला उतरताना फाटते, ते लोक किती वेळा वरचा करत असतील. आणि तुम्ही गोष्ट नोटीस केली का नाही माहीत, तर तुम्ही असं पाहिलात ना, ह्या ज्या पायऱ्या आहेत, आता तुम्हाला इथून पायऱ्या दिसतात, पण तुम्ही असं आडवं पाहिलं तुम्हाला पायऱ्या दिसणारच नाही. बघा असं वाटतं ते भिंतीतला तो पार्ट आहे.
आणि जी जी पायरी दिसते तुम्हाला ही बनवली गेली आहे. ह्याच्यातलं मोस्टली थोडंफार काम जे आहे ते तुम्हाला कळेल, दगड पहिला लगेच कळेल ते काम केलेले आहे. बघा एक छोटंसं मंदिर आहे, कसलं ते माहीत नाही, मी बघतो तुम्हाला सांगतो. हे आय थिंक हनुमानाचं मंदिर आहे असं वाटते मला. सॉरी काय चुकलं असेल तर माफ करा, मला एवढं काय डिटेल मी एवढं चेक करून आलं नाही. जस्ट माझ्या डोक्यात आलं की आहे तर जाऊन या. बघा आपण जिथून जे व्ह्यू पाहिला होता वरून, तर इथून बघा इथे भीर आहे आय थिंक. येस येस, पोट भरून पाणी पिलं ना तर पोट दुखतं आता. बघा समुद्रकिनारा, आणि ह्याच्या त्या साईडलाच वेळाच आहे आणि आपण तिथेही जाणार आहोत. बघा विहीरच आहे का, गोठली वाटते विहीर. येस बघा, मला वाटतं मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिलेली आहे, आणि दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही, लक्षात असू द्या. आता इथून आपण जाणार आहोत वेळासला. जर वेळाचा व्हिडिओ आला असेल तर वरती आयकॉनवर लिंक येत असेल, किंवा नसेल आला तर ह्या व्हिडिओच्या नंतर येईल, पाहायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठेतरी. चला.